नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत हॉटेल सारखी पालक पनीरची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कढाईमध्ये 2 कप पाणी टाकायचे। पाणी गरम झाल्यानंतर पालक टाकून घ्यायचा। पालक 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचा। दोन मिनिटांनंतर पालक छान शिजून घेतला। चाळणीवर काढून घेऊया। पालक लगेचच थंड पाण्यात टाकायचा। पालक थंड होईपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया। पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकायचे, 1 चमचा जिरं टाकायचं, 3 हिरवी मिरची टाकायची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 1 इंच आल्याचे तुकडे टाकायचे, परतून घेऊया। 2 उभे चिरलेले कांदे टाकायचे, 1 टोमॅटो चिरलेला टाकायचा। सर्व तेलामध्ये परतून घेऊया। थोडंसं मीठ टाकून घेऊया। कांदा लवकर शिजतो। परतून घ्यायचं। तीन ते 4 मिनिट मसाला छान परतून घ्यायचा। मसाला इथे छान शिजला आहे। थंड झालेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। थोडंसं पाणी टाकून मिक्सर मधून फिरून घेऊया। बारीक केलेली ग्रेव्ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला मसाला टाकायचा। झाकण लावून मिक्सर मधून बारीक फिरून घ्यायचं। मसाल्याची छान बारीक पेस्ट तयार झाली। कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकूया। तेल इथे गरम झाले आहे। पाऊण टीस्पून हळद टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, धनिया पावडर 1 चमचा टाकायचा। परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची। मस्त 1 मिनिट भर परतून घेऊया। ग्रेव्ही परतून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं। 1-2 मिनिट छान शिजून घ्यायचं। 1-2 मिनिटांनंतर ग्रेव्ही छान शिजली आहे। मसाल्याला छान तेल सुटले आहे। आता इथे पालकची पेस्ट टाकून घेऊया। मसाल्यामध्ये पालकची पेस्ट छान मिक्स करून घेऊया। पालकची प्युरी आधीच टाकायची नाही। आधी टाकल्यामुळे काळवटपणा येतो। 4 ते 5 मिनिट छान शिजून घेऊया। झाकण ठेवून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटांनंतर ग्रेव्ही छान शिजली आहे। ग्रेव्हीचा कलर बघू शकता। आपण इथे अर्धा कप पाणी टाकायचंय। मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकूया। चमच्याने एकजीव करून घेऊया। भाजीला छान उकळी आली आहे।
250 ग्रॅम पनीर टाकायचे। पनीर इथे मी फ्राय केले नाही, तुम्हाला हवं असेल तर पनीर तुम्ही फ्राय करू शकता। पनीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून 2 मिनिटं छान शिजू द्यायचं। 1 ते 2 मिनिटांनंतर चेक करूया। भाजीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता कसा सुरेख दिसतोय। थोडीशी फ्रेश क्रीम टाकूया। फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साईही टाकू शकता। मिक्स करून घेऊया। पालक पनीर ही सर्वांची फेवरेट डिश आहे। याची बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। आज तुमच्यासाठी खास बनवली आहे रेस्टॉरंट सारखी टेस्टी चमचमीत पालक पनीर। अवश्य तयार करा। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे आपण आज बघितली आहे पालक पनीरची भाजी। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।